चुलता त्याच्या घरा शेजारी राहून कुठं लांब जायची नोंद सापडली म्हणल्याच्या नंतर काही वंशावळ जुळायची काटा नातेवाईकाची तर नाही. तुमची नोंद सापडली म्हणलं तुमच्या पुतण्या तुम्हाला माहिती तुमच्या कसं आपण आंबराची रावटी गावात मध्ये आणि तिथे जागेवर सगळं दिलं तसं अभियान राबवत आहे. जागेवर गावात येऊन सगळं कार्यालयाची गरज नाही हो. तिथला तलाठी गावागावात जर बसला ना आणि त्याला एडीएमने जर अधिकार दिले की हे पत्रावर शिक्के मारा, फक्त शिक्के मारायला गावातले घेऊन प्रमाणपत्र आज उद्या त्याला देऊन टाक. आम्ही काय केलं आमच्याकडे तर शाळेतच सगळे पुरावे बोलावले. शाळेत काय त्याच्या वडिलाची टीसी सगळं शाळेत असते आणि एक आपण फिरतं कार्यालय. नाही सर हो तसं चुकीचं होईल. सगळ्या तलाट्यांना आदेश द्यायचे की गावातल्या ज्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र तू तिथे घेऊन जा त्यांच्या सहीसाठी आणि शिक्के मारायसाठी एडीएम ऑफिसला सगळेजण संध्याकाळी जाणं सगळे तलाठी उद्या सकाळी परत ते घेऊन ये. 2 दिवसात काम होतंय. तुम्ही रावठी इथून उचलणार त्या गावातून त्या गावात एडीएमला ते फिरण 4 महिने इकडेच समजून घ्या. ते इकडेच शाळेत सगळे दाखले जमा करत जाऊ तलाठी पण शाळेत जमा करेल गावात शाळेत शिक्षक पण जातो त्याचं टीसी आणि सगळं शाळेत भेटतं. तलाठी आपले दाखले घेऊन शाळेत जमा करेल. मला वाटतं सुटसुटीत करावं. तुम्ही लोड ठेवू नये सामान लोकाला लोड मध्ये ठेवू नये. करून करायचं तर मोकळं करावं. जमा काय सांगतो तलाठीला त्याजवळ नोंद आहे. कोतवाल आहे ना प्रत्येक गावात त्याच्याजवळ नोंद आहे तलाठ्याजवळ. त्यांनी ते ग्रामपंचायत मध्ये लावायची आणि सांगून द्यायचं तुमचे प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचे काय शिक्के घ्यायचे ना त्यांच्यावरती. कारण फॉर्मेट भरावा लागतो ना तो अर्ज नमुना भरावा लागतो ना. ते फॉर्म भरून घेऊ द्या गावात त्याला. गावात फॉर्म भरून घ्या. गावात फॉर्म भरून घेऊ द्या ना. ते एडीएम किंवा तहसीलदारांसमोर त्याच दिवशी द्या. दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र देऊन टाका. तुम्हाला सगळं खरं मिळालं काय पण घ्यावं लागेल ते फ्री मध्ये ठेवावं लागेल. इथं काही ठेवण्यात आम्हाला इथं काही ठेवण्यात आम्हाला 20 रुपयाचा भेटते. आम्हाला नुसतं आंदोलन करायला ठेवलंय. जातीचे दाखले तर अर्ज नमुना ते ठेवावं लागेल प्रत्येक गावात. कोणी मराठीची इंग्रजी अर्ज भरायला आणि अर्ज भरणारा ते 7 रुपये द्या म्हणून सगळीकडून आमचाच कार्यक्रम लावलाय. डिझेल वाढीचा तुम्ही, पेट्रोल वाढीत तुम्ही, गाड्या आमच्या लोकांचे कर्ज काढून घेतलेल्या तुम्ही आमच्या कोणाचं सुरू करता. सगळं शेतकऱ्याला तर भाव द्यायला तुमची कधी तिकडे तुमचे भाव वाढत आमचे काय वाढा तिकडे. उलट कापूस कमी झाला म्हणजे ते लागला घरात ठेवून काळा पडायला. सगळीकडून आमचं मरण आहे. आम्ही इथे यायला लागलो का की आम्हीच मरायला लागलो कशात बी आंदोलन करायला आणि ते आम्ही खातो तुमचे हे करूच भाऊ एकदम सुटसुटीत करा एवढंच म्हणणं. काय टप्प्यावर हे आता हे मान्य आहे नाही हे घेतलंच ना. हे असं असेल ना हे आपण लिहिलंय असं हे याला काही अडचण नाही ना आम्हाला. पण हे त्याच्यावर लागू का करणार आहे त्याची अंमलबजावणी लगेच तिथं आपल्याला तिकडे पाठवावं लागेल. पाठवल्यानंतर त्याचं काय मत आहे लगेच आज सांगून ते आज सांगा आणि त्याची अंमलबजावणी पण तात्काळ सुरू करा म्हणा. त्याचं काय पहिल्या याच्यावर अनुभव आहे आम्हाला. पहिला अनुभव आहे ना. मूळ आपला तर हाच मुद्दा होता सगळे सोयऱ्या. सगळे सोयऱ्याचा सगळ्यात हो मुद्द्यावर वापर म्हणजे आता हे सगळे सोयऱ्यावर जर आपण इथे आपण हे लिखी आपण कन्फर्म करायचं. हो लिहिल्याप्रमाणे काही मी लिहून दिलं आणि त्याच्यावर काय आम्हाला जातीचे दाखले मिळणे सुलभ होणे नाही का. सुलभ नको म्हणले मग लगेच करून टाका. ती नोंदी मिळाल्यात ना. त्याचा कार्यक्रम त्याला कशाला सांगणे नाही का. ते बी आम्हाला विचारत पाहिजे नातेवाईक असं म्हणजे सगळ्यांना विचार नाही ना विलाज आमचं त्याला भाऊ. कारण नोंद मिळालेलं कसं देऊ शकत नाही. समजा आता तुम्ही घर आमचं आम्हाला दिले काय तुमच्या शासनाचं कोणतंच काय म्हणते त्याला घरकुल दिले आणि तुम्ही म्हणता आता घर बांधून दिलं राहायला जाऊ नका. आणि मग काय दिलं तुम्ही आम्हाला आम्ही उघड्यावर आहेत ना म्हणूनच घर दिलं ना तुम्ही. आता म्हणता जाऊ नका थांब थोडी एक प्रक्रिया राहिली. प्रक्रिया काय राहिली. कुलप लोन चावी तुम्ही संघ घेऊन गेला तर काय प्रक्रिया राहिली. चावी आमच्याकडे ठेवून जा तुम्ही संघ नका नेऊ. ज्याची नोंद मिळाली त्याच्या नातेवाईकाला लगेच द्या. विचार सगळे नातेवाईक म्हणतोय मी ते चुलते पुतणे कारण ते सिद्ध करायची गरज नाही ना. आता नोंद भेटलेल्यांची सिद्ध करायची खालची गरजच नाही. कारण तुम्हाला माहिती तुमचा पुतणे आहे तुमचा चुलता आहे तुमच्या आत्या आहे. सुट्ट्या आता जर रद्द करा का मुंबईत गेल्यावर सुट्ट्या रद्द करीत 12-15 उद्या अर्ज पर्यंत 16
अर्ज तर करावं लागत ना सरकार काही करू शकतो मनावर घेतलं नाही अर्ज करायची गरज काय तलाठी तिथं गावातच आहे ना असा बरा आहे तू बेकार काम नसल्यावर आणि काम असल्यावर यायला त्याला काय 4 गाव आहे ना एका तलाट्याकडे 4 गाव आहे 2 गावात असतील 4-5 गाव आहे ते भरलेच नाही तलाठी आता भरायचीच ना हे काय मोठा विषय नाही 214 मार्क द्या आता परीक्षा 200 मार्काचा पेपर आणि 214 पडले वारे धंदा खूप कला आहे आम्हाला त्याच्यापासून टेन्शन झालं मराठ्याला न्याय मिळून का नाही मिळून देतात का नाही 214 मार्क पाडल्यावर नाही त्यांनी काय केलंय याच्यावरती तुम्ही ते बी लिहून घ्या बरं का मुद्दे त्यांनी काय केलंय आता समजा एखादं नाव आहे अमुक काय XYZ जरा वरी कुण लिहिलेले बरं त्याच्या खाली सदर 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 केलं असं त्याला आमचं म्हणणं आहे हे एकच आहे असं जरा बरोबर आहे ना बरोबर आहे पण ते देण्यात ना पहिलं पान गेलं दुसऱ्या पानावर फक्त सुधारत येतं ना पहिलं पानच हरवून गेलं वरचं पयाला का खालचं काय सुधारत राहिलं म्हणजे आणि काही जागेवर काय गेलंय हे कुणबी अशा 2 रेषा वाढ्यात अशा कोणाला माहित काय बघ अशा लाड्या ते म्हणते इथं कुठं लिहिलेले आता मग इथं कुठून लिहितो ते लिहिणाऱ्याला कळत नव्हतं का त्यांनी लिहायचं मग इथून त्याला हाणलं पाहिजे 303 पण फुलीन तुम्ही तिथं आणून 353 सर्वसामान्य घेतात ना शेतकरी असतो त्याला माहित नसतं त्याला जर उलशी म्हणलं दे ते अधिकारी ते म्हणतो बघ मग मला कवच दिलेलं आहे सरकारने सरकार मग रक्षण करतंय असं म्हणतं ते धडक आणि ते सामान्य असतं बिचारं धोतर पायाला मग घालून घ्यायला बिचारा ते म्हणतो तो 353 करेल ते दाटून म्हणतो 3 वर्षाचा याला वाटतं कुठं लफडं करेल 3 वर्षाला म्हणलं ही सत्य परिस्थिती त्यासाठी ती कायद्यात काय करा त्यांना संरक्षण ठेवा आमचं म्हणणं नाही नका देऊ पण शेतकऱ्या सुद्धा त्या हलगर्जीपणा केल्यामुळे 353 त्याच्यावर दाखल कायद्यात आहेच ते अंमलबजावणी करणारं सरकारच आहे प्रशासक सरकारमध्ये तुम्हीच आहेत ना प्रशासक आहे ना नाही तुम्ही करून टाका दे सरकारमध्ये तुम्ही येत करा म्हणा म्हणजे आमचे लोक थोडी बरे बुरे तरी राहते त्याच्यात ते बी घ्या असं लय मोठं हो सांगून ते बी घ्या म्हणा हे पण घ्या पण असं म्हणण्या 30 तारीख जवळ आली हा म्हणते ते नाही म्हणतच नाही घेतो म्हणते 7 महिने झाले हा म्हणते ते पण आता आपण काय कसं गेलेले आणि डिप्टोचं एक शेवटी सांगितलं त्याच्यानंतर तलाठ्याकडे गावात यादी लावा आणि त्या तलाठीनेच अर्ज भरावा तिथे गावात येऊन आणि ते सगळे अर्ज गावातले 1-2 मास्तर हाताखाली घ्या भरू लागा शिक्षक लोक ते संपावर चाललेले नाही आमच्याकडे लय मोठे मग आमचे घ्या ग्राह्य धरा गावात लिहिणारे शासनाचे म्हणून ग्राह्य धरा त्यांना लिहूच तर आम्ही 5-50 भिडीत लिहायला ते तर आपण लिहिल्या कार्यकर्त्यांनी लिहिले पाहिजे वेगवेगळे गावाच पण गाव लोक नाही आणि ते बी विचार आता नातेवाईक असं तर ते आकडा वाढतोय आमचा काय ते नातेवाईक का चुलते आता ते नाहीत का त्यांचे पुतणी त्याचा परिवारातल्याला देणार ना सगळ्यांना एकाला दिले बाकीच्यांना द्यायला परत गोंधळ घालायला लागेल म्हणजे ढकलीत नेल्यासारखं आम्ही भाऊ नाही ऐकू शकत 20च्या आत जर नाही झालं म्हणजे उगा स्पष्टता आता असलेली बरी आता आपण 3 वर्ष पहिले आपण गेलोय मुंबईला कुठे गेलो ते मुद्दे ठेवूनच आम्ही तर ऐकणारच नाही हे मुद्दे एवढा आंदोलन सोडलं मग त्याच्या आजचा विषय त्याच्या आत आपल्याला हे 2-3 मुद्दे झाले बरेच दिवस 5 दिवसात काही होऊ शकतो अधिक काय मागतो कॅम्प बाकीचे सगळे कॅम्पचा विषय कॅम्पमध्ये तलाठी बरोबर सगळं हा प्रशासन गावागावात जिथे जिथे म्हणजे आहे त्या गावाची 2 नोंद असेल तर त्या गावात तलाठी 2 लोकांचे त्याचे नाते करून सगळे नाते आणि त्याच्यात हे पण करा त्या डिजिटाईल करा सगळ्या त्या याच्यावर टाका अपलोड करा ते सगळ्यांमध्ये
हा. ऑनलाईन कोणाला उपलब्ध होतं ते तिथे जाऊन मग आणखी तपासत काय ठिकाण नाही तपासत. सर्च केलं तर ते आणि आम्ही 2 नाव सांगितले तेवढेच घेतले तुम्ही किरण राक्षस भाऊ. नाही आता ते सरकार म्हणलं होतं बाकीचे संस्था जे आहेत ते घेऊ. नाही आहे ना ते आणि भारताचं नाही घेतलं. भारताचं घेतलं ते आपण सगळं गेले भाऊ त्यांना. आपण भारताचं बोललो होतं त्यांनी पोलीस पाटलाकडे काही पोलीस पाटलाकडे रजिस्टर आहे काय तरी तुमचे. आम्हाला आता जे पाहिजे ते सांगतो आम्ही तुम्हाला. आम्हाला तात्काळ ज्याची 50 लाख मिळाला त्यांचे लगेच प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकाचे लगेच विचारतात. तुम्हाला कसे काम लावायचे तुमचे तलाठी सगळे कामाला लावायचे तर तुम्हाला काय करायचे तुम्ही पण तुमच्या आता त्यांना अर्ज त्यांना केला पाहिजे एक तुम्ही यादी लिहून टाका. हा. ते अर्ज करेल. सांगा. आम्ही सांगतो मग तुम्हाला तुम्ही गावात यादी लावा ते काय त्याची आज भरायला बसा अर्ज भरायला तुमच्याकडे आलं तर भरून घेण्याचं तुम्ही मागायचं बस करा. ग्रामपंचायत पुढे सांगून द्या. 5 दिवस माणूस ठेवण्याचा वर्षभर थोडं माणूस नाही 2 दिवस ठेवा. विचारात घ्यायचे 2 दिवस ठेवा 16-17 17-18 2 दिवसात ते पुरं राज्यभर ते अभियान राबव. जे भरायचं होईल प्रत्येक नाही भरत तुम्ही तुमच्या घरी जा. नातेवाईक असं ते घेऊन टाका आणि याचं काय करीत का फायदा नाही अधिवेशन बोला ना 19ला प्रदेशात गेले उठून यायचं बाहेर त्याला बोलायला लावा लागणार एखाद्या वेळेस नियमाला शिकत असेल ना तशी परिस्थिती असल्या विशेष बाब म्हणून करता येत असेल ना विशेष अधिवेशन घेता येत. एखादं कोर्टात रद्द होऊन नाही आम्ही जाणार आहे कोर्टात आम्ही पण जाणार आहे. लईच ते जर कोर्टाच्या विरोधात जायला कोर्टात धमक्या मराठ्याला द्यायला लागली तर नावीला आम्ही सुद्धा जाणार आहे. म्हणजे इकडून काही बाहेर नाही मग आता ते जर आमच्या कोर्टात जाऊन वाटोळ करणार असले तर त्यांच्या आरक्षण नावीला जण आम्ही घुसणार आहे त्याच्यात. आता एक हे तर आपलं कन्फर्म झालं सगळेश्वरीचं एक जातीच्या दाखल्याचं एक गॅजेट झालं. आता राहिलं अधिवेशनाचं मंडळ कमिशन सुद्धा रद्द होतं. मग त्यांना नावीलाच आहे. मग आमचं वाटोळ व्हायला लागलं आम्ही काय करू. नाही हे खोटं नाही बोलत नावीलाच त्याला आमचा कारण ते स्वीकारलेलं पण नाही. मग आणि 1967 शासन निर्णय बी कशाच्या आधारावर घेतलाय. मग आम्हाला नावीला जाणं मग जावं लागणार. तुम्ही आमच्या प्रत्येक वेळेस आमच्या नोंदी सापडून तुम्ही कोर्टात जाणार असला तर तुमचं काहीच नसून तुम्हाला आहे. मग आम्ही का नाही जाणार. त्याला सरकार जबाबदार राहील काय होईल त्याला नावीला जा आमचा. नाही मग आम्हाला मुद्दा म्हणून नावीला जायला लावू नका. आम्हाला तुमचं वाटोळ करायचं नाही. आमचं तुमच्याविषयी नीट चांगली नावीला जाऊन तुम्ही आमच्या पोराचं वाटोळ करायला लागलं आम्ही तुमचा नाही विचार करा. म्हणजे आमच्या पोरात तुम्ही वाटोळ करू शकता आणि आम्ही तुमचं करायचं नाही असं का रूल आहे का. मग 40-42 वर्ष आरक्षण खाल्लं तर काही म्हणलो का आम्ही. आताही काही म्हणत नाही. आमच्या नोंदी मिळाल्या आमचं आम्हाला खाऊन द्या तुमचं तुम्ही का. तुम्ही आम्हाला नोंदी असून जर तुम्ही रद्द करायचं चॅलेंज करणार असाल तर आम्ही तुमचं पुरं करणार आहे. ते देशावरचं करणार आहेत. हे 27% देशात आहे ना. आम्ही पुरं याला चॅलेंज करणार आहे. त्याला नाव विलाज आहे आमचं. तुमचे ते लेकरासाठी तुम्ही आमचे लेकरं मारायला निघाले तर आम्ही कसं सहन करणार. आमचे नियत साफ आहे. आम्हाला कोणाचं किती आरक्षण आहे काय याच्यात जायचं नाही. त्यांचं रद्द सुद्धा नाही करायचं. पण तुम्ही आमचं करायला बार लोक पुढे घालून तुम्ही मागून राहू करणार असला तर आम्ही दम खाणार आहे. हे मागणी करायला पाहिजे सगळे. काय हे नाही करत ना. ओबीसी मध्ये 10-15% वाढून द्यायला पाहिजे. ओबीसीला अधिक वाढ तशी मागणी कोणीच नाही करत. सगळ्याचं समाधान 200% वाढा ना. आम्हाला ओबीसीत घ्या ना. आम्हाला काय देणं घेणं किती काय वाढा. तुम्ही आम्हाला ओबीसीत घ्या. तुम्ही किती काय वाढा 10% कमू 60 वाढा
काही म्हणणं नाही आमचं, पहिल्यापासूनच म्हणणं नाही या समाजाचं. आडमुठपणाचं इतकं कमी दिलं म्हणून खाऊ द्या म्हणतात. आपल्याला नको आहे ना, खाऊ द्या. पण आज आमच्या नोंदी सापडल्या असून तुम्ही आता कोर्टात जाणार आहे म्हणजे तुम्ही छेडायला लागले आम्हाला जाता येत ना कोर्टात तुमच्या आरक्षणाविषयी. तुमचं तर सगळं रद्द होतंय. त्याची तयारी नका करायला आम्हाला. आमची विनंती आहे सरकारला सुद्धा, ती तयारी आम्हाला नका करायला. कदरून गेलो हो मी त्या बैठक घेऊन चर्चा करू रोज तेच शब्द आहेत. तेवढं करा आणि एवढं करा ते म्हणजे आता झाले जमाय बरं का. आता आलो तो जवळ आणि इथं आलो की तेच पहिली चर्चा झाली ना 1 तारखेला झाली बघा. आपण ते भाऊंच्या पत्रावर दिलं, सीएमने त्याच्यावर हे करून दिलं. हे सगळे स्वारीच्या संदर्भात आता हे जे कन्फर्म आहे ना ते आपलं ते सगळे स्वारीचं ते कन्फर्म करून टाकू. ते ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोहऱ्यांना शपथपत्राच्या आधारे काय करतो कुंडली प्रमाणपत्र देण्यात यावं. बघू द्या आहे ना तुम्ही आता ते हे आता आपण याच्यावर आपण त्यांना सांगतो कधी देता. बरोबर आहे. कधी देता कधी देता म्हणलं ते म्हणते याच 2-4 महिने आता काय मी माना काढून घेतला अशा दिवशी काय करतो तो 6 महिन्याच्या आत आपल्याला मंजूर करायचं असतं. तुम्ही असं केलं तर आम्ही इकडे येऊ. चला काम झालं तर आपलं वाचून करायचं कोणाला कुणाला अडचण ते वचन हे एकच आहे फक्त सरळ लिहिले थोडे शब्दात मागे पुढे झाले हे त्याच्यातच वापरा नाही याच्यातच ठेवा नाही हे सगळं एक कॉलम करा हे शब्दाचा 4 1 2 3 4 हे कॉलम चांगला पण ते नोंद मिळालेल्या लोकांना आणि नातेवाईकांना 2 दिवसात गावात राबवते आणि देऊन टाकते आणि वाचता येत नसलं तर त्यांना म्हणा सरकारला खरं बोला आम्हाला मोडी लिपी वाचता येत नाही म्हणून आम्ही नाही म्हणतो नाही
इथं इथं मोडील अशी यादी तयार केली पाहिजे. अनुवाद जाऊन नमुने घेत नाहीत हा, ते पण घ्या. ते घेतले घेतले ना. आता मग त्र्यंबकेश्वरला किती पुरावे सापडले? आपल्याला 25 सापडले म्हणले ना. टीम गेली ना आपली माणूस द्यायला लावून हेच मी म्हटलंय ना. आपण जर प्रत्येक पण येतय कोणाला? नाही एका तुझे तुमचे लोक मित्र करतात आणि ते सगळे इकडून जातात आमच्या घरी. पहिले नाही का आमचे 4 जण गेले कुंकरतात, त्यामुळे मी इकडे येऊन देत नाही. म्हणलं इकडे नाही जातीशी गद्दारी करायची तिकडे बघा. तुमचे काय 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 यंत्र आहे तुमचं, काय माहिती तुमचं माझं पडले तिकडे काय करून. हो ना, ते घरी येतं ना आम्हाला उलट नको बाबा, आम्हाला नाही. आमचं चलून द्या, तुमचं चलून द्या, आमचं चलून द्या. स्वाद आले त्यांचे हैदराबाद व्यवस्थित आहे का पण ते तुम्ही बिल देतात सगळे व्यवस्थित आहे न बिघडणारे काय कमी घे माहित नाही. ते होत आहे ते नकोच ते. मला तर जातं इकडं गोरगरीबाचं कल्याण व्हायला लागलं. आता नेतेगिरी करायची लई जाणार हौस. नेतेगिरीच्या नादात होता, नेतेगिरीच्या नादात समाजात वाटलं. आता पुढे राज्य फिरू राहिलं ना. आता कोण पहिले एक तलाठी फिरत नव्हतं, आता राज्य फिरून आलं ना. सगळेच कागद पाहिजेत ना, सगळे कागद बघायचे. तर नुसते उचकी दे वाचित अभ्यासक पाहिजे हो, त्यांचा काय दोष नाही. वाचक पाहिजे, त्यांचा काही दोष नाही. काय काय नाही तर दाखवायसाठी काय केलं भाऊ. चांगली टीम तयार करता काही अधिकाऱ्यांनी काय केलं माहितीये का, सरकारने सांगितलं दस्तावेज तपासा म्हणून. काय केलं, जुने काय कागद बाजू भुकटा नुसतं पडत का त्याचा असा ढिगल घातलाय. हे काय म्हणजे दाखवायचं नुसतं ते पलटून मी इतकं वाचेल इतका भोगाने झालं वाचून आहे का. काय टाळाले पण दिला पाहिजे ना मराठी. कसं कल्याण व्हायचो नाही, खूपच मोडली ती डेंजर आहे. म्हणजे काही कळतच नाही, अनुस्वर नाही त्याच्यावर काना मात्र मराठवाड्यात फारशी परत नाही. इथे मराठवाड्यातच जास्त निजामशाही होती त्याच्यामुळे इथे जास्त त्यांच्यासाठी वेगळा निर्णय. आता आम्ही काय करतो हे तुम्ही पहिलं आपण तुम्हाला याच्यातून जे काय म्हणते कोणते शब्द तुम्ही त्यानं प्रत्यक्ष घेऊन कशाला तर होऊ दे. हे आरती उद्या एक दिवस वेळ तर होऊन जाईल. सरकारचं व्यवस्थित आणि समाजाचं व्यवस्थित. मुंबईत जावं लागेल आपल्याला. त्यांना हे म्हणल्या म्हणा तुम्हाला भेट करायला पटकन होईल ना. चर्चा बंद होणार सिरियस घ्या. विचारनंतर चर्चा बंद होणार आहे. आम्ही चालाव का तुमचं चर्चा करावं सरकार सगळी. घ्या ना युद्ध पातळीवर काम करा. काय होतं त्याला किती डिझेल लागणार आहे. तू करणारच नाही का तुम्ही हे म्हणाल किती डिझेल लागणार आहे असं. त्याच्या मागे काय लिहिलं आपण ते झालं. हे याचे फोटो काढून आता अधिक काय त्याच्यात तुम्ही लिहून तसं एक बाजू कायम बसू. आज मी लिहू का बघून अक्षरात नाही.
हे बाजू घेतलं मग मला मी त्यांना सांगा लागणार मला तर सोबतच राहायला लागतं. आले ठेवले आले ते सांगा. सरपंचच्या घरी गेलो चहाच नाही केलं काय तुमच्या गावातून चहा नाही केलं त्याची बातमी चहा प्यायला हे एवढे बारीक कॅच करत हे यांचं बोला तीन तासात आलो घरापासून नाही माझ्या घरापासून 160 180 वर होतो 3 वाजता उठलो 4 आज कुठे सवाल खायचं उद्घाटन ठीक आहे पहिले आणला होता माझा कबड्डी औरंगाबादला संभाजी तोंडात मकर संक्रांत आहे आज निघू शकते वाटते पण गोड गोड बोला आहे ना गोड गोड बोला माले घरी तर किती खरा जंगी घेतली ना एकटाच बोलत होते एक मंत्री झोपला होता मीटिंग मध्ये तुला नाव काय मला त्याचं जेवण आपण रेकॉर्ड करायला आम्हाला काय झालं आमचे जे अभियानच चाललंय काम झालं असेल तर उचला नाही
तुम्ही गेल्याशिवाय काम नाही झालं तुमच्यासाठी तर आलेली तुमची खुराक एवढी वाढली, टीव्ही वाल्याचं पोट लय मोठं झालं ना, नाही भरतच नाही. किती हत्ती आहे, हत्ती आहे तो. त्या दिवशी भरला असेल पोट अध्यक्षाच्या निकालाच्या दिवशी. चांगले लावले तुम्ही, कोणतं फळ लावले, कोणते फळ लावले? ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट लाल तुम्ही घेतला का? तुम्ही घेतला तर बातमी नाही म्हणून, आम्ही घेतलं तर बातमी करून चहा प्यायला. तुम्हाला सांगितलं तुम्हाला वेगळा देतो, त्यांना वेगळा देतो नाही असं नका करू. इथं पण आहे आमचं मराठी बंद आहे ना. अरे नका नका अरे सचिन हो सांगितलं नाही चालू आहे. ए टू झेड येते लय किचकट करून ठेवले सरकारने, घेणं नाही घेणं कोरस्पॉन्ड होते जाते. नाही गेलं. आता तुम्ही लिहिलं इथंच लिहिलंय, बाकीचं तुमच्या लक्षात येईल. कॅम्प पुढे घ्यायचे, अभियान पुढे राबवायचं, हे अभियानाचं लिहिलं असं नाही. तर त्यांनी तर नाही लिहिलं तेव्हा लिहून घ्या. दोन्हीचा फोटो काढ. 17-18 याची पण घ्या पुन्हा. 17-18 प्रत्येक गावात पडली ना. वाचायचं आम्हाला वाचायचं असलं तर वाचण्याची काही गरज नाही. केस लिहिले तेच आता एवढं झाल्यावर आता म्हणायचं विषय संपला. हा आता म्हणायचे का ते सांगतो ना. 54 लाख नोंदी मिळाल्या. एक समितीचं राहिलं थांबा. एक समिती आता आपल्याला मुंबई काय झालं तर औरंगाबादवरून संभाजीनगर
बायकारच झाला समृद्धी. गेम करून दिली मला. फोटो काढा. शिंदे समितीचं राहिलं होतं ना, ते शिंदे समितीचं लेच राहिलं होतं. तुम्ही जे हाताने लिहिलं त्या दिवशी हे पण हे वेगळं लिहिलं त्यांनी लिहिलं ना. ते बी एक प्रत ठेवून द्या ना आम्हाला, म्हणजे तो वाचीन ना मी. तेच आहे. तर ते शिंदे समिती सुरू ठेवलेलं. आता आपल्याला काय पाहिजे, या नोंदी सापडल्या ज्या पेपरला आणि याच्यानंतर आता सापडल्या असतात ना 8-10 दिवसात बऱ्याच, त्याचे प्रमाणपत्र आणि त्याच्या नातेवाईकाला लगेच 20-4 17-18 दुसरं पाहिजे ते लिहून दिलं. 2 दिवस बरोबर आहे. 17-18 गावागावात तलाठी जाईल, रवींद्र जाईल, जो आपण यादीकरण जो येईल 16-17 करा ना. हा ना, मग काय होईल. आज जर आदेश कळला, आदेश काय काढायचे कलेक्टरने सांगायचं का जाते नोंदी घेऊन. तर हा म्हणजे वेळ कमी पुढं 17-18 3 दिवस.